नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये थंडगार असा बदाम शेक। एकदम छान क्रीमी आणि दिसायला बघू शकता एकदम बाजारात मिळतो ना सेम तसा, रंगसुद्धा तसाच आलेला आहे आणि एकदम सुंदर असा एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला हा जो बदाम शेक आहे तो इतका सुंदर लागतो। सेम बाजारात मिळतो तसा, पण बाजारामध्ये दूध जे आहे आपण जे प्रॉपर दूधचा वापर करून केलेला आहे तसं दूध काय बाजारामध्ये वापरलं जात नाही। त्यामुळे तुम्ही घरच्या घरी जर बनवलं ना तर खूप बेस्ट आहे। या ठिकाणी गॅस चालू केलेला आहे, त्यावरती पसरट पॅन ठेवलेला आहे। पॅन हा पसरटच असावा। कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही करू शकता, पण मग ते खाली चिकटण्याची जास्त भीती असते, त्यामुळे पसरट पॅन जर असेल ना तर खूप छान असेल। या ठिकाणी थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे दूध जे आहे ना ते खाली चिपकत नाही आणि खाली दुधाचं जे कण असतात ते अजिबात खाली चिपकत नाही। त्यामुळे पसरट पॅनमध्ये आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। यामध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दूध जे आहे ना अगदी आधीचं गरम केलेलं नाही आहे, एकदम फुल फॅट क्रीमचं दूध आहे आणि हे म्हशीचं दूध तुम्ही वापरू शकता किंवा गाईचंही वापरलं तरी चालेल, पण म्हशीचं वापरलं तर बेस्ट, लवकर आटतं आणि पटकन क्रीमी ज्याला घट्टपणा म्हणतो आपण तो पटकन येतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध टाकल्यानंतर मी लगेचच 2 चमचे साखर टाकली आहे। तुम्ही गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी दुधाला पण उकळून उकळून गोडपणा येतो, त्यामुळे साखर जी आहे ती व्यवस्थित टाकायची आहे। या ठिकाणी थोडेसे काजू बदाम पिस्ताचे काप जे आहे ना ते हलकेसे मी करून घेतले आहे आणि हे जे बदाम आहे ना ते 4 ते 5 तास छान पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि बदामाची साईज बघू शकता नॉर्मल बदामापेक्षा डबलने फुलली आहे। आता हे बदाम जे आहे ना व्यवस्थित सोलून घेऊया, याची साल जी आहे ना पूर्णपणे काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व बदाम या ठिकाणी सोलून घेतले आहे। इथे मी दूध जे आहे ना छान दुधाला उकळी फुटली तुम्ही बघू शकता, पण दुधाला उकळी फुटल्यानंतर जी दुधामध्ये साय येते ती मोडत राहायचं आहे आणि कंटिन्यू याकडे लक्ष द्यायचं आहे। साधारणतः 1 मिनिटभर झाला की लगेच व्यवस्थित असं पूर्ण तळापासून मिक्स करायचं आहे। तळाला चिकटणार नाही, पण मिक्स करत राहायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता बदामाचे साल काढले होते ते सर्व बदाम हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि थोडेसे काजू जे आहे 5-6 घेतलेले आहे मी, खूप जास्तीचे नाही घेतले। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कारण त्याच्याने फ्लेवर टेस्ट छान येते। या ठिकाणी काजू पण टाकून घेतलेले आहे आणि याची छान प्युरी बारीक तयार करून घेतली आहे। अजिबात जास्तीचे त्याच्यात तुकडे दिसत नाही आहे, एकदम पातळ स्लडीज टाईप हे मी करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी हे टाकून घ्यायचं आहे दुधामध्ये, दुधाला छान उकळी येते। हे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुधामध्ये। आता काजू बदामाची पेस्ट टाकल्यानंतर खाली चिपकू शकते ती पेस्ट, त्यामुळे काय करायचं आहे सतत मिक्स करत राहायचं आहे, अजिबात खाली चिपकू द्यायचं नाही आहे, नाहीतर आपलं दूध जे आहे ना ते जळाल्यानंतर करपट लागू शकतं। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे। त्याचा फ्लेवर अप्रतिम आहे, व्हॅनिलाचा फ्लेवर घेतलेला आहे, खूप छान लागतो। कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये हलकंसं थोडंसं दूध टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने त्याची स्लडी तयार करून घ्यायची आणि अजिबात त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची। एकदम पातळ छान मस्त करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर फक्त मिक्स करायला लागतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही। आणि ही स्लडी तयार झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे स्लडी तयार झाल्यानंतर आपण दुधामध्ये टाकून घेऊया। रंग बघा किती छान येतोय। जर कस्टर्ड पावडर जर वापरली ना बदाम शेकला रंग खरंच सुपर येतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित मिक्स झाली पावडर जी दुधामध्ये आणि आता तुम्ही मिल्क पावडर असेल ना त्याचा वापर केला तरी चालेल, पण आपण पूर्णपणे दूध आटवतोय त्यामुळे नॅचरल पद्धतीने बदाम शेक जर केला ना तर खूप छान लागेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर रंगसुद्धा आता चेंज होईल हळूहळू आणि या ठिकाणी कस्टर्ड पावडर जे आहे ना पूर्णपणे जाण्यासाठी मी थोडंसं दूधसुद्धा त्यामध्ये टाकून पूर्ण बाउल जो आहे त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। या ठिकाणी हलकंसं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता रंग लगेच हलकासा चेंज झालेला आहे, पण जसं जसं दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल आटत जाईल तेव्हा रंग अजूनच छान येईल आणि बाजूची साय जी आहे ना हलकीशी अशी मोडत राहायचं आहे आणि जास्तीची साय येऊ द्यायची नाही, नाहीतर ती कडक होऊन जाईल। त्यामुळे काय करत राहायचं आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण
सर्व वस्तू यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. आता आपल्याला टाकायचं आहे केशर. केशर टाकताना तुम्ही आधीच बनवून ठेवलं तरी चालेल, नाहीतर जास्तीचा वेळ लागत नाही केशर बनवायला. या ठिकाणी केशर त्याच बाउलमध्ये मी टाकून घेतलं आहे थोडंसं हलकंसं, आणि त्यामध्येच दूध टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि केशरलासुद्धा खूप सुंदर रंग येतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता केशर टाकल्यानंतर हलकंसं दुधामध्ये मिक्स करायचं आणि ते पुन्हा आपण दुधामध्ये टाकून घेऊया. या ठिकाणी ही प्रोसेस बनवण्यासाठी साधारणतः 20 ते 25 मिनटं लागतात. कमी गॅसवरती पूर्ण प्रोसेस केलेली आहे. अजिबात जास्तीचा वेळ म्हणजे तुम्ही म्हणाल की खूप झटपट होईल असं नाही आहे. 20 ते 25 मिनटं याला लागतात, पण बदाम शेक म्हणाल ना तर अप्रतिम लागतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता केशरसुद्धा छान मिक्स झालेलं आहे आणि आता केशरचं दूधसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेऊया. रंग जो आहे ना दुधाला इतका सुंदर येतो, क्रीमी येतो, छान दिसतं आणि खायला तर तुम्ही म्हणाल ना खूप सुंदर, पिण्यासाठी बेस्ट असं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित दूध जे आहे ना हलकं हलकं आटायला सुरुवात झालेली आहे. कडा जी आहे ना मी कंटिन्यू मिक्स करते, म्हणजे काय होतं, जे बाजूची साय आलेली असते ना तो घट्टपणा त्याच्यामध्ये येण्यासाठी ती अशी व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे. या ठिकाणी अजिबात खाली बॅटर याचं बदामाचं बॅटर जे आपण टाकलेलं आहे ते अजिबात ते खाली चिपकायला नको, म्हणून कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. या ठिकाणी साधारणतः 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे. दूध जे आहे ना पूर्णपणे आटवलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अजून जास्त हे जर घट्ट वाटत असेल तर थोडा आधीच गॅस बंद केला तरी चालेल, पण मला ही कन्सिस्टन्सी योग्य वाटते बदाम शेकसाठी, त्यामुळे मी इथे ह्या स्टेजला आता गॅस जो आहे ना तो बंद करून घेणार आहे. इथे तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे आणि त्याचा घट्टपणा बघू शकता. हे बघा, अजून ते थंड व्हायचं आहे. थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होईल, त्यामुळे हे जे आहे ना खूप परफेक्ट बदाम शेक या ठिकाणी बनून तयार होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि रंग तर खूप छान मलाईदार आलेला आहे. आता गॅस बंद करूया. थोडंसं हलकंसं 5 ते 6 मिनटं थंड होऊ देऊ द्या आणि मग त्यानंतर आपण एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही हे घेऊ शकता. तुम्हाला जर थंड करून खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तरी चालेल. या ठिकाणी ग्लास जो आहे छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये बदाम शेक टाकून घेऊया. या ठिकाणी घट्टपणा बघू शकता किती सुंदर आलेला आहे, चमच्याने टाकतानाच कळतोय. आणि इथे जे वरती आपण काप करून घेतलेले होते ते वरतून असे ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकून घेऊया. दिसायलाही सुंदर दिसतात आणि खाताना पिताना खूप छान दाताखाली क्रंची लागतात, त्यामुळे हे नक्की टाका. या ठिकाणी आपला बदाम शेक जो आहे ना एकदम बाजारात मिळतो त्यापेक्षाही जास्त सुंदर आणि छान असा आपण घरी बनवलेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मस्त का आणि उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या.